मला आणखीन अशा आत्मे दिसायला लागले. विविध स्वरूपात विविध रूपात ते दिसायला लागले आणि ते माझ्याशी संवाद साधायला लागले. थोडासा मी संभ्रमित झालो, घाबरलो की नक्की काय घडते. माझ्या मनात विचार आला की कदाचित माझ्या मनावर काहीतरी परिणाम झाला असेल, माझ्या मन कुठेतरी भरकटत असेल, काहीतरी माझ्या मनाचे खेळ चालू झाले असेल, असाही माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्याचे उपाय आहेत किंवा काळसर्पयोग हा शब्द वापरला जातो, नक्की काय आहे त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. तरी सुद्धा तुमच्या मनात जर प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा, मी त्यांची उत्तरं तुम्हाला देईन. हेच ते सनातनी वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस. मित्रांनो, यापूर्वी मी 2 भाग बनवले, 2 अध्याय बनवले, 2 एपिसोड बनवले याच विषयावरती. जो छोट्या मुलाचा एक मला आत्मा दिसत होता, ते प्रेत आत्मा दिसत होता, जी एनर्जी दिसत होती, त्याच्यावरती मी ते व्हिडिओ बनवलेले. मित्रांनो, त्यानंतर तो मला दिसायला बंद झाला. माझ्या वडिलांनी त्याच्यावरती उपाययोजना केल्या आणि तो मला दिसायचा बंद झाला. पण नंतर जी मला घटना घडली वापीवरती, त्या वलसाडमध्ये, धरमपूरमध्ये, आणि त्यानंतर जो मी तो प्रवास केला ट्रेनमधून, तो प्रवास मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. मित्रांनो, ज्या वेळेला त्या प्रवासामध्ये मी विरारला पोचलो, त्यानंतर मी भानावर आलो होतो आणि मृत्यूच्या धाडीतून मी बाहेर आलो होतो. म्हणजे थोडक्यात मरता मरता वाचलो होतो. लक्षात आलं का मित्रांनो? ती घटना आजही माझ्या लक्षात आहे, अंगावरती काटा उभा करते. मित्रांनो, तो प्रसंग मी अनुभवलेला आहे. हा अनुभव तुमच्यासमोर मांडतोय. त्या अनुभवाचेच बोल तुमच्यासमोर मी ठेवतोय. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला परत ते माझे चुलते दिसायला लागलेत. जे माझ्या आजीने मला सांगितलं होतं, त्यांच्या वर्णनानुसार ते तुझे चुलते होते म्हणून. लहानपणी ते त्या विहिरीत पडून वारले होते. मग ते परत मला दिसायला लागले. थोडासा मी विचलित झालो, थोडीशी भीतीसुद्धा वाटली. हे काय, परत कसं दिसायला लागलं? त्याची मला चाहूल होत होती. त्याच्या मला हे व्हायचं, अनुभूती यायची की कोणतरी माझ्यासोबत आहे, कोणतरी माझ्यावर बोलण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोणतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय, हे मला जाणवायचं. कधीपासून? ज्यावेळी ते माझ्या वडिलांनी त्याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर मला दिसायला बंद झाल्यापासून ती घटना घडेपर्यंत मला फक्त त्याची चाहूल व्हायची, एक जाणीव व्हायची की कोणतरी आहे, कोणतरी माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. पण ते दिसत नव्हते, दिसायचं बंद झालं होतं. पण त्या घटनेनंतर मला ते परत दिसायला लागले. मित्रांनो, आता फक्त तेवढेच दिसायला लागले का? नाही मित्रांनो, मला आणखीन अशा आत्मे दिसायला लागले. विविध स्वरूपात विविध रूपात ते दिसायला लागले आणि ते माझ्याशी संवाद साधायला लागले. थोडासा मी संभ्रमित झालो, घाबरलो की नक्की काय घडते. माझ्या मनात विचार आला की कदाचित माझ्या मनावर काहीतरी परिणाम झाला असेल, माझ्या मन कुठेतरी भरकटत असेल, काहीतरी माझ्या मनाचे खेळ चालू झाले असेल, असाही माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. माझ्या पत्नीला मी कसं सांगू? कारण जास्त संसार थाटून जास्त वर्षे झाली नव्हती, 1-2 वर्षेच झाली होती. त्यामुळे आता पत्नीशी कसं बोलू, घरात कोणाशी कसं बोलू, हा विषय सांगू कोणाला? सांगितलं तर हसतील, काय म्हणतील तर अंधश्रद्धा आहे, काहीतरी मूर्खासारखा बडबडतोय, डोक्यावर परिणाम झालाय, अशा गोष्टी चर्चा होतील. पण आज जे मी तुम्हाला सांगतोय, आज मी त्या गोष्टीला सबळ पुरावे देऊ शकतो, स्पष्ट करू शकतो, मी ते प्रूव्ह करू शकतो. म्हणून आज मी ठामरित्या तुमच्यासमोर ह्या गोष्टी मांडतोय. लक्षात आलं का मित्रांनो? आणि त्यावेळी मला जे दिसत होतं, त्यावेळी मी संभ्रमित निर्माण झालो होतो आणि मला असं वाटायला लागलं की मी खरोखर वेडा झालो, माझ्या डोक्यावरती परिणाम झालाय त्या घटनेमुळे, त्या प्रसंगामुळे कदाचित, असं मला वाटायला लागलं. मग काय करायचं? मग औषधोपचार चालू केला. मग ते मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा गेलो, अगदी भटा ब्राह्मणांकडे गेलो, ज्योतिषांकडे गेलो, तांत्रिक मांत्रिकांपर्यंत जाऊन पोहोचलो. सर्व विषय झाले, पण त्याच्यावरती उपाय मिळाला नाही. त्याच्यामधून मला राहत मिळाली नाही, मार्ग मिळाला नाही. कोणी त्याचे उत्तर मला देऊ शकले नाही. नक्की माझ्यासोबत काय घडते, की मला काय दिसते किंवा काय होते. प्रत्येकाने आपापल्या प्रेरणेने, आपापल्या मनाने त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आणि मी शाशंकित होतो. नंतर विचार केला, नक्की काय घडते, काय शोधायचं, कुठे शोधायचं. मग
मलाच एका माझ्या मित्राने सांगितलं की अनिरुद्ध बापू यांना तू शरण जा, अनिरुद्ध बापूंना. तर त्यांचा एक कार्यक्रम होता बांद्र्यामध्ये, ते प्रवचन देणार होते. त्या प्रवचनाला जाण्यासाठी मला सांगितलं. मी तिथे गेलो. त्या सगळ्या त्यांच्या भक्तगणांमध्ये मीही जाऊन बसलो. माझ्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसली होती. त्यांना यायला अवकाश होता. मग मी त्यांच्याशी चर्चा करायला लागलो, त्या व्यक्तीशी. आणि चर्चा कसली झाली तर साईबाबांची, शिर्डीची, त्याच्यावरच आम्ही चर्चा करत होतो. ते आले, ते प्रवचन दिलं त्यांनी. आम्ही घरी निघालो त्या स्कूटरवरून. घरी निघालो. पत्नीने विचारलं, काय मग तुम्हाला कसं मन शांत आहे का, काय कळलं का, उमजलं का, समजलं का, उत्तरं मिळालीत का? तर मी तिला सांगायला लागलो की हां, साईबाबांबद्दल असं अशी चर्चा झाली. अरे आपण गेलो होतो अनिरुद्ध बापूंचं प्रवचन ऐकायला, आणि तुम्ही साईबाबांच्या काय गोष्टी सांगताय, खरोखर तुमच्या डोक्यावरती परिणाम झाला. ती व्यक्ती पण माझ्या बाजूला येऊन बसली होती, आणि अचानक तो व्यक्ती निघून सुद्धा गेली होती माझ्या बाजूने, उठून मध्येच कधी. ते मला कळलं सुद्धा नव्हतं. मग मला वाटलं की कदाचित खरोखरच मी वेडा झालो काय, माझ्या मनावरती परिणाम झाला काय, की मला हे अशा काहीतरी गोष्टी दिसत आहेत, काहीतरी मी गडबडतोय काय, किंवा एखादा प्रेत आत्मा माझ्या बाजूला येऊन बसला, तो माझ्यावर गप्पा मारून गेला. काय नक्की घडलं मला कळायला मार्ग नव्हता. आता सांगणार कसं काय, पत्नीला माझ्या समजावणार कुठल्या भाषेत. मी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. पण आता वेळ लागलंय. मी म्हणतोय पत्नीला, मला खरोखर वेळ लागेल, किंवा मी खरोखरच वेडा झालोय. आणि मध्येच असं व्हायचं की माझं अंग पूर्ण सुन्न व्हायचं, अंगाला पूर्ण मुंग्या यायच्या. मला जाणवायचं ते कधी काय होईल सांगता येत नव्हतं. असं माझ्या मनात प्रश्न यायला लागले. मग माझ्या मनात एक मार्ग सुचला, तो म्हणजे गगनगिरी महाराज. कारण लहानपणी माझे आते, जे दंतमंजनाचा त्यांचा कारखाना होता, रतनज्योत म्हणून, त्यांच्याकडे ते यायचे. त्यावेळी लहानपणी मी त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास मला लाभला होता. मग मी तिला म्हणालो, पत्नीला, की आपण खोपोलीला जाऊया, गगनगिरी महाराजांच्या दर्शन घेऊया, त्यांच्या सानिध्यात जाऊया, म्हणजे कुठेतरी मला फरक पडेल. आणि आम्ही खोपोलीला गेलो, दर्शन घेतला. आणि तिथे त्या हॉलमध्ये, त्या मठाच्या हॉलमध्ये मी बसलो होतो. एक बाई येऊन माझ्या बाजूला बसली आणि माझ्याशी गप्पा मारत होती. तोपर्यंत माझी पत्नी तो परिसर फिरत होती, आणि मी गप्पा मारतोय तिच्यासोबत. गप्पा मारतोय आणि गप्पा कसल्या सुरू झाल्या तर शिर्डीच्या, साईबाबांच्या. मग आम्ही तिथून निघालो, त्या गप्पा, तिथला प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो ट्रेनमध्ये बसून परत घरी यायला. पाठीत माझी पत्नी विचारते, काय मग तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, मन शांत झालं का, तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली का? तर मी परत आपल्या शिर्डीच्याच गोष्टी करायला लागलो, साईबाबांच्याच गोष्टी करायला लागलो. ती म्हणते, अरे आपण गेलो होतो खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला, आणि तुम्ही साईबाबांच्या काय गोष्टी सांगताय, खरोखर तुम्ही मॅड झालात, पागल झालात, वेडे झालात. मला पण वाटायला लागलं खरोखर मी वेडा झालो काय, विषय कुठला आणि मी सांगतोय काय, पेपर कुठला आला परीक्षेला तर गणिताचा, आणि मी सांगतोय भूगोलच्या गोष्टी. अशा गोष्टी घडायला लागल्या. आणि मग मी वाटलं की आता नाही, खरोखर पागल झालो. इतके उपाययोजना केल्या, मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा गेलो मी, काय काय केलं, काय नाही केलं, पण ह्याच्यावरती उत्तर सापडत नव्हतं. त्या रात्री आम्ही घरी आलो. त्या रात्री मी अगदी देवाऱ्यासमोर झोपलो होतो, आणि मला स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये एक व्यक्ती मंचावरती उभा राहून प्रवचन देते, आणि त्या गर्दीमध्ये, त्या भक्तगणांमध्ये मीही बसलोय, ते प्रवचन ऐकतोय. पाठीमागून एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने माझ्यासमोर एक माळ धरली, आणि ही म्हणाली, ही माळ ती घे आणि 108 वेळा तू नामस्मरण कर. आणि नामस्मरण काय करशील, ओम साई ओम साई ओम साई, हा मंत्र त्यांनी मला दिला. आणि ते निघून गेले. मी थोडं पाठीवळून बघितलं, स्वप्नामध्ये पाठीवळून बघितलं, तर पाठमध्ये मला साईबाबा दिसले. मी नमस्कार केला, आणि माझं स्वप्न उघडलं, जाग आली, आणि समोर लक्ष गेलं माझं देवाऱ्याकडे. आणि माझं लक्ष बरोबर त्या माळेकडे गेलं, जी माळ मी सजवून एका बॉक्समध्ये, एका खोक्यामध्ये ती ठेवली होती. ती माळ मला दिसली. मग मी हातपाय धुतले, तोंड धुतलं, चूळ भरली, आणि ती माळ काढली. माळ घेतली मी काढून. माझ्या वडिलांनी ती माळ जपता जपता शेवटचा श्वास सोडलेला आहे, ती माळ. आता त्या माळीचा सुद्धा इतिहास आहे, तोही मी तुम्हाला कधीतरी सांगेन. तर ती माळ घेऊन मी जपायला सुरुवात केली, आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून आज तग्यात ती मी माळ जपतोय, आणि माझ्या सद्गुरूंचं नामस्मरण करतोय. आणि मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला की त्या प्रसंगातून, त्या त्रासातून मी हळूहळू बाहेर पडायला लागलो, आणि मला एक मार्ग मिळायला लागला. त्या दिशेला मी गेलो, त्या रस्त्यावर गेलो. म्हणजे आता मार्ग काय मिळाला, तर मग मी त्या 4 वेदांचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, त्या 6 शास्त्रांचा अभ्यास केला, त्या 18 पुराणांचा अभ्यास केला, गीता रहस्य वाचलं. म्हणजे हे जे काही पुराण आहेत, पौराणिक गोष्टी आहेत, हे जे काही ज्ञानभंडार आहे, त्या ज्ञानभंडाराचा मी अभ्यास केला. आणि मला उमजलं, समजलं, मला मार्ग मिळायला लागला.
आणि एका एका प्रश्नाचं उत्तर सापडायला लागलं. आणि एक गोष्टीत मी ठाम झालो की आपण चमत्कार चमत्कार म्हणतो, हे चमत्कार घडत नाही, ते वास्तविक स्वरूप आहे, ते वास्तव आहे, ते सत्य आहे. हा चमत्कार नाहीच आहे, तो विज्ञान आहे, ते शास्त्र आहे. म्हणजे चमत्कार म्हटलं तर साईबाबांचंच आपण एक उदाहरण घेऊया. साईबाबांनी पाण्यावरती दिवे पेटवले, हा चमत्कार नाही, ते विज्ञान आहे मित्रांनो. तो ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही, हे विज्ञान आहे मित्रांनो. त्या तानसेंनी दीप पेटवले, तो पाऊस पाडला, हा चमत्कार नाही आहे, हे विज्ञान आहे मित्रांनो. आणि याचा मी खुलासा अनेक वेळा माझ्या अनेक व्हिडिओतून केलेला आहे. त्याच्यामागे काय विज्ञान आहे, तो उमजलं विज्ञान मला. काय आहे तर हे पंचतत्व, हे पंचमहाभूत, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, जे ब्रह्मांडात आहेत तेच पिंडात आहे. म्हणजे मनुष्य प्राण्याच्या पिंडामध्ये, शरीरामध्ये. ते शरीर म्हणजे भूतत्व आहे आणि ते इतर तत्व, असे ते पंचतत्व. ह्या पंचतत्वांवरती जर आपण नियंत्रण मिळवू शकलो, अंमल मिळवू शकलो, कंट्रोल करू शकलो, तर आपण ह्या सर्व गोष्टींना काय करू शकतो, नियंत्रित करू शकतो मित्रांनो. त्यानंतर हळूहळू मी त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केला, माहिती मिळवायला सुरुवात केली, ते नियंत्रण मिळवायला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडत गेले मित्रांनो. लक्षात आलं का? आता ते कसे काय केलं, कसं करता येते, काय करता येते, कुठलं मंत्र म्हणायचं, कुठलं मंत्र नाही म्हणायचं, कशा प्रकारे म्हणायचं वगैरे मी पुढच्या भागात तुम्हाला सांगेनच. पण वास्तव काय आहे तर ते सत्य आहे. पण त्याच दरम्यान मित्रांनो, मी हे जे काही प्रेतात्मे होते, जे माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते, संवाद साधायचा प्रयत्न करत होते, अशा बऱ्याचशा जणांचा मी त्यांना मी मार्ग दाखवला, त्यांच्यासाठी मी उपाययोजना केल्या, त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण केल्या, त्याच्या अपेक्षा, त्यांची उरलेली कामंसुद्धा मी पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या लक्षात आलं, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, एक चित्रपट माहीत असेल, हर्षद वासनी, त्याला ते सगळे भूतं प्रेत दिसायला लागले आणि मग त्याचे जे संवाद साधायला लागले, मग आपापला प्रश्न त्यांच्याकडून सोडवून घ्यायला लागले. तसाच प्रसंग माझ्यावर तो घडत होता. मग मी विचार केला, किती जणांना तोंड द्यायचं, किती जणांसाठी काम करायचं. हे आपल्याला एकट्या माणसाचं काम नाही आहे, एकट्याला जमणार नाही. मग त्याच्यावरती उपाय काय आहे, ह्या सर्वांना जर आपल्याला राहत मिळवून द्यायचं आहे, त्यांना जर त्यांचा मार्ग सुखकर करून द्यायचा आहे त्या प्रेतात्म्यांचा, तर आपल्याला मार्ग शोधावा लागेल. आणि मग तो मी मार्ग शोधायला सुरुवात केली आणि त्याच्यातून मला तो मार्ग मिळाला. आता मी तुमच्याबरोबर संवाद साधताना, माझ्या व्ह्युअरबरोबर संवाद साधताना त्यांच्याशी सुद्धा संवाद साधतोय मी. काय मार्ग तर साधा सरळ मार्ग आहे. मी रोज एक प्रार्थना करतो, मातृपितृ देवतांना मातृपितृ देवतांना मातृपितृ, पितर देवतांना पितर देवतांना पितर देवतांना, निर्वंशायन माम निर्वंशायन नाम निर्वंशायन माम, मूळपुरुषायन माम मूळपुरुषायन माम मूळपुरुषायन माम, हुतात्म्यान हुतात्म्यान हुतात्म्यान, भुल्या भटक्यान माम भुल्या भटक्यान माम भुल्या भटक्यान, रागवल्या रुसल्यान माम रागवल्या रुसल्यान माम रागवल्या रुसल्या नमः, प्रत्येक जीवमात्राय नमः, प्रत्येक जीवमात्रांच्या आत्म्याला चिरशांती लाभो चिरशांती लाभो चिरशांती लाभो, अशी मी रोज प्रार्थना करतो मित्रांनो. ह्या प्रत्येक जीवमात्रांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी परमेश्वराजवळ, देवाजवळ प्रार्थना करतो मित्रांनो. त्यांनाही मी आवाहन करतोय, तुम्ही कुठल्याही तांत्रिकाच्या, मांत्रिकाच्या, ज्योतिषाच्या, ब्राह्मणाच्या, बुवाच्या, बाबाच्या नादी लागू नका. मी त्या प्रेत आत्म्यांना सांगतोय, ते तुम्हाला भुलवतील, तुम्हाला लालच दाखवतील की तुम्हाला आम्ही मुक्ती मिळवून देतो. हे जे लोक आहेत ना, हे काय सांगतात की एखादं खाद्य हवं आहे ह्या प्रेतात्म्याला, एखादी वस्तू हवी या प्रेतात्म्याला. त्यांना कुठली वस्तू, कुठलीही गोष्ट, कुठले खाद्य लागत नाही, पैसा अडका लागत नाही, धन जायदाद लागत नाही. त्यांना काय हवं असते तर ह्या प्रेत योनीतून मुक्ती. आणि ही प्रेत योनीतून मुक्ती कुठलीही व्यक्ती मिळवून देऊ शकत नाही, कुठलीही व्यक्ती मिळवून देऊ शकत नाही. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांना ती मुक्ती मिळणार. कर्मदोष जोपर्यंत त्यांचा जात नाही तोपर्यंत त्यांना ती मुक्ती मिळणार नाही. आता तो कर्मदोष जायचा असेल तर काय करावं लागेल तर त्यांनी जे काय हयातीत असताना, जीवित असताना जे काय कर्म केले, कळत नकळत त्यांच्याकडून जे गुन्हे घडले, पाप घडलंय, त्याची त्यांनी माफी मागावी आणि ते स्वीकारावं, ते त्यांनी स्वीकारावं. आणि साधा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण करणं, आपल्या इष्टाचं नामस्मरण, जो आवडतो त्याचं नामस्मरण, जो भावतो तोच पावतो. मग तुम्हाला जो देव आवडेल, जो परमेश्वर आवडेल, जो संत आवडेल त्याचं नामस्मरण करा, असं मी त्या प्रेतात्म्यांनाही सांगतोय आणि मनुष्य प्राण्यालाही सांगतोय. दोघांनाही हाच मार्ग आहे, नामस्मरण करणं आणि आपण केलेल्या चुकांची काय करणं, माफी मागणं, ते स्वीकारणं. हा एकमेव उपाय आहे या गोष्टीवरती, या गोष्टीमधून राहत मिळवायचा, मार्ग मिळवायचा, मुक्ती मिळवायचा.
अन्यथा हे जे काय आहे तांत्रिक मांत्रिक यांत्रिक किंवा हे जे काय भगत किंवा कोण असतील ते तुमची दिशाभूल करतील, तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतील आणि ते तुम्हाला स्वतःसाठी वापरतील चुकीच्या प्रकारे आणि चुकीच्या दिशेने, आणि मग तुमच्या त्या पापामध्ये तुमच्या चुकांमध्ये आणखीन भर पडेल. त्यापेक्षा या भूलथापांना बळी पडू नका. हे काय आहे? अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा आहे, भूलथापांना बळी पडणं. तर ही अंधश्रद्धेतून बाहेर या आणि श्रद्धेने नामस्मरण करा, आपल्या चुका स्वीकारा, मान्य करा, माफी मागा आणि मुक्ती मिळवा. मित्रांनो, याच्यावरती काय उपाय आहेत, काय मंत्र आहेत, काय तंत्र आहेत, काय विषय आहेत ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेनच. पण मित्रांनो, जो काय प्रसंग माझ्यावर घडत होता, मला जे दिसत होते नंतर आत्मे, मी त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं. आता तो नियंत्रण कशामुळे मिळवू शकलो मी? तर ह्या पंचमहाभूतामुळे. जे ब्रह्मांडी तेच पिंडी. आपलं पिंड हे या पंचमहाभूतानेच बनलेलं आहे आणि तेच हे ऊर्जा आहे, ते ब्रह्मांडामध्ये आहेत. म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी ते पिंडी किंवा जे पिंडी तेच ब्रह्मांडी. मग त्याच्यावरती नियंत्रण मिळवायला हवं, त्याच्यावरती कंट्रोल मिळाला पाहिजे, त्याच्यावरती ताबा मिळाला पाहिजे आणि त्यानुसार वागायला पाहिजे. साधा सरळ गोष्ट आहे मित्रांनो. हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे. मी जे तंत्र मंत्र यंत्र हा विषय तुमच्यासमोर घेऊन आलोय त्याच्या मागचं कारणच हे आहे. अंधश्रद्धेतून बाहेर या आणि श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. पण ते कशावरती? तर विज्ञानावरती आणि शास्त्रावरती. शास्त्र आणि विज्ञान. मित्रांनो, बोलण्यासाठी भरपूर आहे, विषय खूप गहन आहे. ते एक 5-10 मिनिटाच्या एका व्हिडिओमधून मी तुम्हाला ते एक्सप्लेन करू शकत नाही, ते स्पष्ट करू शकत नाही. त्यासाठी गहन अभ्यास आहे, त्याच्यावरती गहन रिसर्च आहे आणि तो केल्यानंतर हे प्राप्त झालेलं आहे. आणि ते एवढ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत मांडू शकत नाही. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा कमेंट बॉक्समधून. मग तुमच्यासमोर ते विषय, तुमचे जे प्रश्न असतील, तुमच्या ज्या अडचणी असतील त्याच्यावरती उपाय मी तुम्हाला सांगेन. ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे, ते विज्ञान आहे. नाहीतर काळ सर्पयोग किंवा पितरांचा त्रास वगैरे हे जे काय सांगून तुम्हाला भ्रमित केलं जाते, दिशाभूल केली जाते, हे खोटं आहे. हा त्रास नसतो, पितर तुम्हाला त्रास देत नाही, तर ते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चालवत असतात, तुम्हाला जागा करत असतात. म्हणून आपण त्याला त्रास समजू नये. ते आपली इच्छा म्हणजे काय? तर मुक्तीचा इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर ती काय इच्छा आहे? तो जो त्रास तुम्ही म्हणता, तो त्रास कसा, त्या त्रासातून कसं मुक्त व्हायचं हे तुम्ही होऊ शकता. त्याचे उपाय आहेत. किंवा काळसर्पयोग हा शब्द वापरला जातो, नक्की काय आहे त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. ग्रह ताऱ्यांचा आपल्यावरती परिणाम होतो याचाही मी चर्चा केलेली आहे, याच्यावरती मी वक्तव्य माझं मांडलेलं आहे. मी त्याच्यावरती विधानं केलेली आहेत. म्हणजे मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा, हे तुम्हाला लक्षात येईल. तरी सुद्धा तुमच्या मनात जर प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा, मी त्यांची उत्तरं तुम्हाला देईन. हेच ते सनातनी वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.